म्हणजे ते देसाई जेवणाच्या टायमाला येणार आहेत? मीच म्हटलं जेवायलाच या, म्हणजे कसं हसत खेळत मोकळ्या वातावरणात बोलणं होईल. यांनाही सांगितलंय आज बाहेरची कुठलीही कामं घ्यायची नाही, तुम्ही घरात असलंच पाहिजे. म्हणजे जी काय प्रश्नोत्तर होतील ना ती त्यांच्या समक्ष झालेली बरी. उगाच नंतर मला बोल लावायला नको कोणी. काय ना, निर्णय कोणीही घेतला तरी काही बिघडत नाही. फक्त सगळी माणसं आनंदात राहिली ना म्हणजे भरून पावलं मला. मंजिरी, कुकर लावलास ना? नारळ शमिकाला सांगते खाऊन द्या. अरे पण शमिका आहे कुठे सकाळपासून? आजीनी व्रत ठेवलंय. कसलं? मेघनाताईंचं सगळं सुरळीत व्हावं ना म्हणून त्याचाच प्रसाद करते. सो अभिजित, काय ठरवलंस? सर मला माहिती आहे 5 करोड ही फार मोठी रक्कम आहे, पण आपली घरची माणसं, आपली फियोन्से यांची व्हॅल्यू पैशात नाही करतायत. आणि तसंही आपल्या बिझनेस वर्ल्ड मध्ये फक्त 2च गोष्टींना महत्व असतं, प्रॉफिट आणि फक्त प्रॉफिट. सर मी जसं घरच्यांबद्दल बोलतोय तसंच कंपनीच्या कामाची, कंपनीच्या प्रॉफिटची रिस्पॉन्सिबिलिटी माझ्यावर आहे, माहिती आहे मला. म्हणून मी डिसिजन घेतलाय की एक गोष्ट माझ्या लक्षात आली असा, सर तुम्ही श्रीमंत असाल ना तर तुम्हाला वाटेल तेवढ्या चुका करता येतात, पण गरीब माणसाला चूक करण्याचा कुठलाही हक्क नसतो. कारण केलेल्या चुकीची भरपाई खिशातून करता येत नाही ना. मग मनाचे तुकडे कापावे लागतात. तुमच्या घरच्यांचं प्रेम, एखाद्या जवळच्या माणसाचं प्रेम, सगळ्यांची बोली लावावी लागते, तेव्हा कुठेही भरपाई होते. सर मी यापुढे बेसावतपणे सुद्धा अशी कुठलीही चूक करणार नाही. कारण तुम्ही केलेल्या चुकीची किंमत जेव्हा पैशात मोजायची तुमची लायकी नसते, तेव्हा फार जवळच्या गोष्टींनी ती भरपाई करावी लागते. चांगलं कळलंय मला सर. अभिजित, मी सुद्धा खूप विचार केला तुला दिलेल्या ऑफर बद्दल. माझ्या असं लक्षात आलं की मी तुझ्याबरोबर खूपच अनफेअर वागलो. इट्स ओके. माझ्याकडे तुझ्यासाठी एक ऑफर आहे. मला 5 करोड रुपयांच्या ऐवजी 1 करोड रुपये परत कर, तेही एका आठवड्याच्या आतमध्ये. सर मी नक्की प्रयत्न करतो. थँक्यू सो मच सर. थँक्यू सो मच. सर इतकं सगळं केल्यावर अगदी शेवटच्या क्षणी तुम्ही माघार का घेतलीत सर? कारण मला त्याच्या डोळ्यामध्ये त्याच्या प्रेमाची इंटेन्सिटी दिसली. शमिकाला सोडावं लागेल या विचाराने त्याचा श्वास अडकला होता. अजितेश, आता तो जे काही म्हणून बोलला हे इमोशन खरं तर माझ्यासाठी अजिबात नवीन नाही आहेत. पण एवढ्या कमी वयामध्ये त्याच्याकडे ही समज आहे
हे पाहून मला जास्त कौतुक वाटलं, कारण त्याचं त्याच्या माणसांवर प्रेम आहे. शमिकावर तितकंच प्रेम आहे. खरं म्हणजे मला सुद्धा त्याला माझ्या नजरेआड करायचं नाहीये. मला फक्त त्याला वेळोवेळी आजमवायचंय. बघूयात 1 करोड रुपये तो कसे उभे करतोय. हा बहिणी, छान झालं होतं हा जेवण. नाही नको मग. सुभाष, मला वाटतं आता सगळं तुझ्यावर आहे. काय वाटतंय तुला नचिकेत आणि मेघनाच्या लग्नाबद्दल? आता आमची एवढीच इच्छा आहे, बाकी देणं घेणं काही नको. आम्हाला मुलगी तेवढी द्या. आणि आता आम्ही हक्काने सांगू शकतो, कारण खरोखरच आमचा नचिकेत आता इंजिनियर झालाय आणि आम्हाला मेघनाशिवाय दुसरी कोणती सून पसंतच नाहीये. हा, आता तुम्ही म्हणताय की तुमचा मुलगा इंजिनियर झालेला आहे, तो घरची जबाबदारी घेतोय. असं सगळं असेल तर माझा विरोध असायचं काही कारणच नाही. पण तुला पसंत आहे ना ग? म्हणजे आता याचा अर्थ काय मला नाही कळला. काय ग विभा, काय समजायचं? आता ती लाजली म्हणजे होकारच असणार, हो की नाही? तसं असेल तर ठीक आहे. आता तुमची मेघना आमची झाली, सून नाही आमची मुलगी झाली. काय बस चला, ही चांगली गोष्ट ठरलीये. शमिका, जा बाळा. देवी समोर प्रसादाचा खरवस ठेवलाय. आता सगळ्यांचं तोंड गोड करूया. हो. मेघनाचं मार्गी लागावं असं वाटतच होतं हो आम्हाला. इतके चांगले सासू सासरे मिळालेत. आता काय आमची चिंताच गेली. कसा तरीच लागतो आंबटसर. आंबट कसा असेल? बघू. खरंच असं कसं झालं पण? खरवसच करायचंय ना, काही अवघड नसतं, सोपं असतं सगळं. अगं हो, तेच आईंना विचारायला आले होते मी. मला ना नेमकं प्रमाण हवंय त्याचं. आमच्या गावाला ना सारखंच बनवतात. मला पण येतो की चांगला बनवता. मी सांगू प्रमाण? हो चालेल ना. आई, पण बनवताना मी नीट पद्धत विचारून जाणून घेऊन मगच बनवला होता. मग असा कसा बिघडला? आणि तोही आंबट? देवीचा प्रसाद होता ना तो. देवीला आंबट चालत नाही, व्रत वाया जातं, ठाऊक होतं ना तुला? आता एवढी गोड बातमी कळल्यावर सगळ्यांचं तोंड गोड व्हायला हवं होतं. असं कसं केलंस तू? अगं तुला माहिती नव्हतं तर
माझ्या समोर किंवा विभासमोर करायचा होतास ना. जाऊ दे ना, झालं ते झालं. मंजिरी जा, पटकन साखर घेऊन ये. शमिका, पुढच्या वेळेला नीट प्रमाण विचारून घे. हा, चला सुभाष येतो रे. दुबईला जावं लागणार नाही याचा आनंद वाटून घेऊ की अजूनही 1 करोड रुपये भरायचे बाकी आहेत याचं टेन्शन घेऊ? मला काही कळतच नाही शमिका. 1 करोड हे काही लहान सहान अमाऊंट नाहीये का? कुठून आणू एवढे पैसे? पैशाचा काही प्रॉब्लेमच नाहीये डॅड, ते सगळं मॅनेज होऊन जाईल. हा एक्झॅक्टली. मला पैशाचा प्रॉब्लेम नाही बेटा, मला प्रॉब्लेम आहे ना तो तुझ्या याचा प्रोफेशनचा. तू काय मॅरेज डिझायनिंग ना? डॅड, मॅरेज डिझायनिंग, वेडिंग प्लॅनर डॅड, वेडिंग प्लॅनर. अरे तुम्ही असे का बिहेव करता जसं तुम्ही हा शब्द कधी ऐकलाच नसणार. काय हे एक एक खोड डोक्यात घेऊन बसतेस ना तू? मला एक सांग, या सगळ्याची काही गरज आहे का तुला? या सगळ्याची गरज तेव्हा वाटली जेव्हा बिझनेससाठी पैसा हवा होता. असं वाटलं नोकरी करून थोडेसे पैसे सेव्ह केले तर परत बिझनेसमध्ये शिरता येईल. पण सगळंच बिघडलं. कुठून मला बुद्धी झाली आणि या नोकरीमध्ये शिरलो या. अभि, शांत हो जरा. हे बघ, या सगळ्यातून काहीतरी मार्ग नक्की निघेल. मला आता फक्त डेड एंड दिसतोय शमिका समोर. सगळंच अडून बसलंय या पैशांपायी. आपलं लग्न आणि माझं. डॅड, तुम्ही ठीक आहात ना? अँड गेस व्हॉट, माझ्या वेडिंग प्लॅनिंगच्या बिझनेसची पहिली क्लायंट कोण? मीच. आर यू किडिंग विथ मी डॅड? असं नाही बेटा, आपल्या मुलीच्या लग्नाची काळजी प्रत्येक बापाला असते. नो वे, नॉट अगेन. डॅड, स्पेअर मी प्लीज. मुली या जीवाला घोर आणि बापाची काळजी, ऑन एंड ऑन एंड ऑन एंड ऑन एंड ऑन. कट इट आउट डॅड प्लीज. तुम्ही या बाबतीत मला फोर्स नका करू. हा, नाहीतर मी असं विचित्र वागायला लागेन ना तर ते तुम्हाला खूप भारी पडेल. तुम्हाला माहितीये मी कोणालाही घाबरत नाही. मी फक्त एकाच गोष्टीला घाबरतोय शमिका. हे घरच्यांना कळता कामा नये. हे फक्त तुझ्या माझ्यातच राहिलं पाहिजे.
डॅड, टेल मी वन थिंग. तुम्ही UK वरनं इंडियामध्ये आपलं हे बिझनेस का सेटल केलं? माझं मूळ स्थान, आय मीन मला इथे इंडियामध्येच राहायचं होतं, म्हणून मी इथे बिझनेस सुरू केला. ओके डॅड, वॉट एव्हर यू फील. गुड. गुड नाईट. गुड नाईट. नशीब प्रियाला अजून माझ्या पास्ट विषयी आणि संध्याविषयी काही माहित नाहीये, पण जर तिला समजलं तर तुम्ही घरच्यांनी माझ्यापासून लपवलेली अजून एक गोष्ट. काय माझी प्रोफेसरची नोकरी सुटलीच आहे. मी आता फावल्या वेळात गुप्तहेराचं काम सुरू करतो. या इथेच मला एवढ्या केसेस मिळतील. कारण या घरातल्या प्रत्येकाने माझ्यापासून काही ना काहीतरी लपवलेलं आहे. काय ना? कुणी मला सांगेल का नेमकं काय घडलंय ते? का मी जे अर्धवट ऐकलं त्याच्यावरती मला हवा तो निष्कर्ष काढून मी मोकळा हो? बोल अभि. बाबा, ते मला माझ्या बॉसने क्लायंटला देण्यासाठी 5 करोड रुपये दिले होते. प्रोजेक्ट हेड म्हणून मी बोर्डकडे तुझं नाव रिकमेंड केलंय. सर, माझं नाही, पण हा प्रोजेक्ट तर दुबईमध्ये सुरू होतोय ना. नाही म्हणजे मला दुबईला जावं लागेल. सो व्हॉट? माझी फॅमिली आहे इथे. मी त्यांना सोडून असं एकदम नाही जाऊ शकत. आणि मी माझा 5 करोड रुपयाचा लॉस हा कधीच विसरू शकत नाही अभिजित. मला 5 करोड रुपयांच्या ऐवजी 1 करोड रुपये परत कर. आता प्रकरण इथपर्यंत येऊन पोहोचले की मला 5 करोड नाही 1 करोड रुपये द्यायचे आहेत. आणि ते जर मी नाही देऊ शकलो तर मला 10 वर्षांसाठी दुबईला जावं लागेल. आणि शमिकाला सुद्धा मला नाही नेता येणार तिथे, कारण ऑफिस मला एकट्यालाच व्हिसा देत आहे. हे पैसे परत करायला साधारण किती वेळ दिलाय त्यांनी? 1 आठवडा.